नमस्कार, मी यामिनी मामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन आपण घेत असतो. आणि हे तज्ज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतात. आज आपण लहान मुलांमध्ये श्वसनाचा त्रास या विषयावर डॉक्टर कांचन कुमार भाग्यवंत यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सरांचं मी स्वागत करते या कार्यक्रमात. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करायचीच आहे, पण त्यापूर्वी मी डॉक्टरांची अगदी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. प्रेक्षक हो, डॉक्टर कांचन कुमार भाग्यवंत हे गेल्या 12 वर्षांपासून बालरोग तज्ज्ञ आणि नवजात रोग विशेषज्ञ आहेत. तसंच ते अहमदनगरमधील लोणी येथील PMT या रुग्णालयात बालरोग विषयामध्ये माजी सहयोगी प्राध्यापक होते आणि सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये वरिष्ठ सल्लागार, बालरोग तज्ज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत देखील आहेत. डॉक्टर कांचन कुमार यांनी ग्रँड मेडिकल कॉलेज आणि JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई येथून MD बालरोगशास्त्र म्हणून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांना नवजात आणि बालरोगातील विशेष काळजीचा व्यापक असा अनुभव आहे. सर्व प्रकारच्या गंभीर केसेस हाताळण्यात ते प्रवीण आहेत. सर्वात कमी जन्म म्हणजेच वजन 680 ग्रॅम असलेले बाळ देखील त्यांच्या देखरेखीखाली जगले. त्यांनी शालेय, वेगवेगळे समुदाय अशा विविध स्तरांवर तरुणांमधील जागृती, प्रथमोपचार, कार्यशाळा, निरोगी जीवनशैली आणि मुलांमधील संतुलित आहार, मुलांमधील सामान्य संसर्ग इत्यादी विषयांवर प्रबोधनात्मक भाषणं देखील दिलेली आहेत. तर डॉक्टरांकडून आज आपल्याला लहान मुलांमध्ये श्वसनाचा त्रास का होतो, त्याची कारणं काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपचार पद्धती कोणत्या हे आपण जाणून घेणार आहोत. आता विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न असणार आहे की आजकाल लहान मुलांमध्ये वारंवार ताप आणि खोकला याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि डॉक्टर ते कसं रोखू शकतं, तसंच त्यांच्यामध्ये जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती देखील वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना किंवा कोणती औषधं घ्यावी? हो, आजकाल जसं बघायला गेलं तर लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप हे वारंवार होत आहे. हो. आपण जर बघायला गेलं तर याची प्रामुख्याने 3 कारणं असू शकतात. बरं. पहिलं कारण की व्हायरल इन्फेक्शन, दुसरं कमी प्रमाणामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि तिसरं असू शकतं ॲलर्जी. तर हे वारंवार होण्याच्या वारंवार होण्याचं कारण जास्त प्रमाणामध्ये व्हायरल इन्फेक्शन असू शकतं. जसं की आम्ही दैनंदिन जीवनामध्ये आमच्याकडे जे पेशंट्स येतात, पॅरेंट्स येतात, त्यांच्यामध्ये 50% जास्त आजार होण्याचं कारण हे व्हायरल इन्फेक्शन असतं. ज्यामध्ये प्रामुख्याने सुरुवात तापेने होते. तापेसोबत सर्दी, खोकला, नाक बंद होणे असं सुरू होतं आणि हा आजार जनरली 3 ते 5 दिवस राहतो. यामध्ये जे मूल असतं ते ताप असताना थोडं निस्तेज होतं, पण जसंही ताप उतरतो म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की इंटरफेब्राईल पिरियड, त्या पिरियडमध्ये ते बाळ ऍक्टिव्ह, अलर्ट असतं आणि खाणं-पिणं व्यवस्थित असतं. त्याचं स्लीप जास्त कॉम्प्रोमाइज होत नाही. तर ह्या आजाराला आपण म्हणूया व्हायरल अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. आणि तसंच पाहिलं तर फार कमी प्रमाणात म्हणजे लेस दॅन 10% कारण असू शकतं बॅक्टेरियल इन्फेक्शन, ज्यामध्ये की ताप हा 4 दिवसापेक्षा जास्त राहतो आणि खोकला हा प्रोग्रेसिव्ह वाढत जातो. आणि हे इन्फेक्शन प्रॉपर ट्रीटमेंट दिल्याशिवाय कमी होत नाही. आणि तिसरं जर सांगितलं, फार कमी प्रमाणात जे की कारण आहे ॲलर्जी, ज्यामध्ये ताप नसतो किंवा बहुधा खूप कमी प्रमाणात असतो. आणि मुख्य सिम्पटम जो असतो तो खोकला असतो. तर याला आपण ॲलर्जी असं म्हणू शकतो. तर हे प्रामुख्याने 3 कारणं असतात. तर यामध्ये आपण जर बघायला गेलं की आजकाल म्हणजे पॅरेंट्स हीच सुरुवात करतात की माझ्या मुलाला वारंवार सर्दी खोकला होतो, याची इम्युनिटी कमी तर नाही ना. तर याचं काय कारण असू शकतं किंवा इम्युनिटी बुस्टर आम्हाला औषध द्या. तर खरं पाहिलं गेलं तर हा इम्युनिटी जो शब्द आहे म्हणजे प्रतिकार क्षमता, याचा वापर फार चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. हो. म्हणजे पालकांकडूनही आणि काही मेडिकल प्रोफेशनल कडूनही तो चुकीच्या पद्धतीने, ज्याचं कारण आपण म्हणू शकतो की मिसइंटरप्रिटेशन किंवा इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन दॅट इज प्रोव्हाइडेड बाय ऑन व्हेरियस प्लॅटफॉर्म्स. त्यामुळे ते पॅरेंट्सचा असा प्रश्न असतो की इम्युनिटी वाढवण्यासाठी काहीतरी द्या. बेसिकली इम्युनिटी एक इनहेरंट गोष्ट आहे, म्हणजे एक इसेन्शियल पार्ट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल आहे. जन्मजात ती कमी असते आणि जसं जसं वय वाढत जाईल तशी त्यामध्ये परिपक्वता येत राहते. म्हणजे आपल्या असं कुठलंही औषध जगात अवेलेबल नाही ज्याने की नॉर्मली इम्युनिटी मॉडिफाय केली जाऊ शकते. फक्त काही महत्वाचे घटक आहेत ज्यासाठी जे की
आपली इम्युनिटी व्यवस्थित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग फॉर फर्स्ट 6 मंथ्स. म्हणजे लहान बाळाला फक्त आणि फक्त आईचंच दूध देणे पहिल्या 6 महिन्यापर्यंत, त्यानंतर पूरक आहारासोबत आईचं दूध कंटिन्यू ठेवणे 2 वर्षापर्यंत. बरं. दुसरी गोष्ट आहे की वेळेवर लसीकरण देणे, टाइमली वॅक्सिनेशन. तिसरं आहे बॅलन्स्ड म्हणजे संतुलित आहार. आणि चौथं आपण म्हणू शकतो की हेल्दी हॅबिट्स. फॉर एक्झाम्पल हँड वॉश करणे, सॅनिटरी हायजीन. तर हे सगळ्यात महत्वाचे घटक आहेत कुठल्याही बाळाच्या इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी, ना की कुठल्या औषधाने ती मॉडिफाय होईल किंवा वाढेल. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य असं त्या घेतल्या जात नाहीयेत त्या गोष्टी, त्यामुळेच लहान मुलांमध्ये ताप आणि खोकल्याचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळते. डॉक्टर याशिवाय लहान मुलांमध्ये ताप आणि खोकला झाला की मुलांना अँटीबायोटिक्स देखील दिली जातात, यावर आपलं काय मत आहे? हे कितपत योग्य आहे? हा फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. आणि जसं मी आता सांगितलं की प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटीचा वापर या शब्दाचा वापर फार चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे. तसंच किंवा त्याहूनही जास्त प्रकारे अँटीबायोटिकचा वापर जास्त केला जातो बऱ्याचशा पॅरेंटकडून. बरेचसे पॅरेंट येऊन म्हणतात की मागच्या वेळेस आम्ही अँटीबायोटिक दिलं होतं, फार लवकर रिकव्हरी झाली. म्हणजे त्यांचे 2 मुद्दे असतात. एक तर लवकर रिकव्हरी होते अँटीबायोटिक्सनी, जास्त त्रास होत नाही, तर आम्हाला लागलीच अँटीबायोटिक द्या. तर अँटीबायोटिकच्या शब्दाला मी थोडंसं क्लिअर करेल. अँटीबायोटिक म्हणण्यापेक्षा अँटीबॅक्टेरियल ड्रग्स असं मी म्हणेल. त्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला क्लिअर कळू शकेल. अँटीबॅक्टेरियल म्हणजे जी औषधं बॅक्टेरियाला मारण्यामध्ये मदत करतात किंवा बॅक्टेरियाला नष्ट करतात, ना की व्हायरसला. म्हणजे हे जे मेन्शन केलं की बऱ्याचशा वेळेस म्हणजे मोर दॅन 50% कारण व्हायरस असतं. त्यामुळे यावरती अँटीबॅक्टेरियल औषधाचा कसलाच इफेक्ट होणार नाही. जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तेव्हाच या औषधाचा उपयोग होऊ शकतो. तर काही पॉइंटर्स आहेत ज्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की हे व्हायरल इन्फेक्शन आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. जसं जर ताप 4 दिवसापेक्षा जास्त राहत असेल आणि तापेसोबत असणारा खोकला जर वारंवार वाढत असेल आणि इंटरफेब्राईल पिरियड म्हणजे जेव्हा ताप नसेल तेव्हाही बाळ आजारी निस्तेज दिसत असेल, त्याचं खाणं पिणं फार कन्सिडरेबल प्रमाणामध्ये कमी झालं असेल, झोप डिस्टर्ब झाले असेल, तर ह्या सगळ्या पॉइंटरला आपण म्हणू शकतो की बॅक्टेरियल इन्फेक्शन असण्याची शक्यता जास्त आहे. तेथेच आपल्याला अँटीबॅक्टेरियल औषधाची आवश्यकता पडेल, पण तेही डॉक्टरांनी तपासल्याशिवाय अजिबात घेऊ नये. बरोबर. डॉक्टरांनी तपासल्याशिवाय आणि जे काही रिलिव्हंट तपासण्या त्या केल्याशिवाय अँटीबायोटिक सुरू करू नये. बरोबर. हे फार फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मेन्शन केला. याद्वारे मी अजून एक पॅरेंट्सना रुबी हॉल तर्फे आणि G24 तर्फे एक आवाहन करू इच्छितो की अँटीबायोटिकचा वापर करू नये. जेथे आवश्यक असेल तेथेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठं एक भयंकर सिच्युएशन उभी राहील. त्याला आपण म्हणू शकतो की अँटीबॅक्टेरियल रेझिस्टन्स. म्हणजे जिथे की आपल्याला खरंच अँटीबायोटिकची गरज असेल तेव्हा आपण फर्स्ट लाईन अँटीबायोटिकने सुद्धा जेवढा इफेक्ट अपेक्षित आहे तो होणार नाही. आणि दुसरा महत्वाची गोष्ट अँटीबॅक्टेरियल बद्दल, जर खरंच गरज नसेल आणि आपण अँटीबॅक्टेरियल औषध दिलं तर जे आपल्या शरीरामध्ये फेवरेबल म्हणजे चांगले बॅक्टेरिया आहेत ते पण नष्ट होतील, जे की फार काही शरीरातल्या गोष्टी सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी महत्वाचे असतात. बरोबर. त्यामुळे अँटीबायोटिकचा वापर फार कमीत कमी जेथे गरज आहे तेथेच करायला पाहिजे. येस, नक्कीच. एकंदरीत अँटीबायोटिकचा वापर करणं चुकीचं आहे डॉक्टर, असं तुम्ही म्हटल्यात. आणि डॉक्टरचा सल्ला घेणं, ताप असू द्या, खोकला असू द्या, डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याच उपाययोजना किंवा उपचार पद्धती केल्या गेल्या नकोत. डॉक्टर, 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा किशोरवयीन मुलांमध्ये देखील ताप आणि खोकला असतो आणि या दोघांमध्ये यांसारख्यांमध्ये लक्षणांमध्ये काही फरक दिसतो का? बरोबर. यांच्या लक्षणामध्ये फरक दिसू शकतो. जसं की मेडिकल सायन्स मध्ये असं म्हटलं जातं की लेस इज द एज और स्मॉलर इज द बॉडी, मोर सिव्हिअर इज द डिसीज. जसं आपण म्हणतो इन्फंट्स म्हणजे लहान मुलांमध्ये त्यांच्यामध्ये कम्पेअर केलं की मोठ्या बच्चूंमध्ये म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला होणे, 3-4 दिवस राहणे आणि इंटरफेब्राईल पिरियड मध्ये त्यांनी ठीक असणे, खाणे-पिणे, ऍक्टिव्हिटी चांगली असणे, त्याला आपण व्हायरल इन्फेक्शन म्हणू शकतो. पण तीच जर सिम्पटम्स जर लहान बाळांमध्ये म्हणजे 3 महिन्याच्या आतल्या बाळांमध्ये दिसत असतील
तर त्याला आपण व्हायरल इन्फेक्शन पूर्णपणे म्हणू शकत नाही. हम्म, कारण त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो की त्यांची इम्युनिटी डेव्हलप झालेली नसते कम्पेअर्ड टू मोठे बच्चू. हम्म, पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याला म्हणू की इम्युनिटी डेव्हलपिंग स्टेज मध्ये असते. हम्म, दुसरी गोष्ट त्यांचे स्ट्रक्चर्स पूर्णपणे तयार नसतात जसे की मोठ्या बच्चूंचे किंवा ऍडल्ट्स मध्ये तयार असतात. हम्म. ह्या दोन प्रामुख्य कारणामुळे त्यांच्यामधला आजार कधीही फोफावू शकतो किंवा लवकर लवकर डिटेरिएट होऊ शकतो. बरोबर. आणि ह्या मुलांमध्ये आपण जे म्हणतो मॉनिटरिंग, जसं मोठ्या बच्चूंमध्ये मॉनिटरिंग करणं सोपं असतं घरच्या हम्म, घरी किंवा पॅरेंट्सनी. हम्म, तेच जर आपण लहान मुलांमध्ये बघितलं तर ते मॉनिटरिंग करणं अवघड असतं. हम्म, बाळ नॉर्मल कंडिशन होऊन सिरियस केव्हा होईल हे कळणं साध्या म्हणजे माणसांना किंवा पॅरेंट्सना कळणं तेवढं सोपं नसतं. हम्म, त्यामुळं अशा बाळांमध्ये जर काही त्रास होत असेल, त्यांना लागलीच ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जाणे हे फार हम्म, आवश्यक ठरतं. नाहीतर हम्म. ती सिच्युएशन इमर्जन्सी सिच्युएशन होऊ शकते. बरोबर. त्यामुळं नक्कीच ह्या एज ग्रुपमध्ये आपल्याला फरक आढळतो. हम्म. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, अनेकदा काय होतं, लहान मुलांना रात्रीच्या वेळी देखील खोकला येतो, ज्यामुळे झोपेचा देखील त्यांना त्रास होतो आणि तो अनेक महिने तसाच राहतो. तर याचं नेमकं काय कारण असू शकतं? बरोबर. काही मुलांमध्ये असं आढळून आलंय, की खोकला बरेच दिवस राहतो. हो. रात्री किंवा सकाळच्या वेळेला वाढतो हम्म, आणि खोकल्यासोबतही त्यांना दुसरी लक्षणं जसं की नाक बंद होणे, रिपीटेड हम्म, स्नीझिंग होणे, अ, तोंडाने श्वास घेणे किंवा घोरणे हे लक्षणे दिसून येतात. हो. तर हे लक्षणांचा असा अंदाज निघतो, हम्म, की मोर ऑफ ॲलर्जीमुळे असू शकण्याची शक्यता जास्त असते. हम्म, कारण त्या ॲलर्जीमुळे ते जास्त सेन्सिटिव्ह होतात. त्यामुळे त्यांचा खोकला वारंवार येणारा हम्म, आणि काही ट्रिगर्समुळे वाढणारा असतो. जसं की हाऊस होल्ड ट्रिगर्स असतात. हम्म, प्लस वातावरणातले बदल म्हणजे एकदम थंडी, एकदम वातावरणातला बदल ह्यामुळे त्यांचा जो त्रास आहे तो ट्रिगर म्हणजे एकदम वाढू शकतो. तर हा नक्कीच ॲलर्जीचा त्रास असण्याची शक्यता जास्त असते. बरं. डॉक्टर, तुम्ही जसं मगाशी म्हणालात, की अनेकदा खोकला हा अनेक महिन्यांपर्यंत राहतो. तर अशा पद्धतीचा जो खोकला असतो, हे दम्याची लक्षणं असू शकतात का लहान मुलांसाठी? खोकला, हं, वारंवार येणारा खोकला, ज्यामध्ये की ताप फार कमी असतो किंवा नसतो हं. आणि खोकल्यासोबत तो खोकल्याचे टिपिकल खोकला असतो तो ड्राय खोकला बरं. आणि खोकल्यासोबत खोकल्याला ट्रिगर करणारे काही आपल्याला गोष्टी फॅमिलीमध्ये आढळतात. हं, जसं की डस्ट माइट्स, वातावरणातील बदल हं, किंवा फॅमिली हिस्ट्री पण असण्याची त्या फॅमिलीमध्ये शक्यता असते. जसं की फॅमिली मेंबर्सला अस्थमाचा त्रास असणे किंवा स्किन एलर्जी त्याला एक्झेमा म्हणतो तो असणे, एलर्जिक रायनायटिस अशा गोष्टी त्याच फॅमिलीमध्ये असतील, तर हाय प्रोबॅबिलिटी आहे की त्या मुलाचा खोकला अस्थमा असण्याची शक्यता जास्त आहे. बरं. आणि अस्थमा हे पॅरेंट्सनी डायग्नोज न करता हे पण त्यांनी डॉक्टरांकडे येऊन कन्सल्ट करायला पाहिजे. हं, कारण हे हं, अस्थमा इज टोटली क्लिनिकल डायग्नोसिस आणि त्यामध्ये जर मी अजून सांगायचं झालं, तर त्यामध्ये एक कन्फर्मेटरी किंवा सपोर्टिव्ह टेस्ट सुद्धा आहे. बरं. जसं की 6 वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट करू शकतो, हं, जी की अडल्टमध्ये केल्या जाते. हं, आणि जर 6 वर्षापेक्षा कमी मुलं असतील म्हणजे 2 ते 6 वर्षामध्ये आता नवीन नुसार नवीन टेस्ट आलेली आहे. त्यामध्ये आपण एक ती टेस्ट सपोर्ट करते, की अस्थमा असू शकतो की नाही. हं. त्याला म्हणतात इम्पल्स ऑसिलोमेट्री. तर त्या बरं. टेस्टद्वारे आपण हा अंदाज लावू शकतो, की त्या मुलांमध्ये अस्थमा किंवा अस्थमा सदृश आजार आहे की नाही. हं, हं. डॉक्टर, आजकाल लहान मुलांमध्ये निमोनिया देखील पुन्हा आढळून येतोय आणि आजकालच्या ज्या अँटिबायोटिक्स आहेत, त्या देखील त्या निमोनियाला रेझिस्टंट झालेल्या आहेत. यावर आपलं काय मत आहे? यामध्ये प्रामुख्याने एक कारण आहे, की अँटिबायोटिक्स किंवा अँटीबॅक्टेरियल ड्रग्सचा सर्रास वापर. म्हणजे बरं. जिथे आवश्यकता नाही, हां. तिथेही तो वापरलं जातं. हं, परत त्या अँटिबायोटिकचा इन्कम्प्लीट कोर्स करणे किंवा हं, प्रॉपर डोस नसणे, प्रॉपर वेनी न देणे, हे प्रामुख्याने कारणं आहेत, की ही अँटिबायोटिकला इनइफेक्टिव्ह करून टाकतं. हं, त्यामुळं अशा जर कंडिशन असतील, जिथे की अँटिबायोटिक्सची आवश्यकता नाही, तिथे तर हं. घ्यायलाच नाही पाहिजे. बरोबर. मी अगोदरही सांगितलं. हं, आणि जिथे खरंच आवश्यकता असेल, तिथे डॉक्टरांची कन्सल्ट करून आणि हं, रिलेव्हंट टेस्ट करून ते ठरवायला हवं, की अँटिबायोटिक घ्यायचं की नाही. हं, हं. त्यामुळं हे अँटिबायोटिकचा सर्रास वापर झाल्यामुळं निमोनियाचं प्रमाण फार जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये स्पेशली 5 वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये वाढत आहे. हं, हं.
नक्कीच डॉक्टर, खोकला म्हटलं की अनेकांना कधी कधी खोकला खूप महिन्यांपर्यंत राहतो, त्यामुळे अनेकांना टेन्शन देखील येतं. तो खोकला होऊ नये यासाठी नेमकं काय करायचं आणि काय करू नये, असे काही नियम आहेत का या संदर्भात? बरोबर. अशा जे साधारण बऱ्याचशा गोष्टी आहेत हम्म. आणि त्या कॉमन गोष्टी आहेत. बरं. पण बऱ्याच वेळी कॉमनच गोष्टी आपल्याकडून फॉलो होत नाहीत आणि त्यामुळे हम्म. आपण वी सीक फॉर ॲडव्हान्स ट्रीटमेंट आणि काहीतरी नवीन औषधं, वेगळी औषधं, चांगली औषधं. तर हम्म. साध्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपण अ, खोकला बऱ्याच प्रमाणात अव्हॉइड करू शकतो. ज्यामध्ये की लहान मुलांमध्ये आपण म्हणू शकतो की हायजीन, हेल्दी हॅबिट्स जसे की हम्म. अंघोळ करणे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अंघोळ करणे, नखांची काळजी घेणे हम्म. आणि हँड वॉश करणे जेवणाच्या अगोदर, सॅनिटरी हायजीन, ह्या एकदम साध्या गोष्टी पण फार इफेक्टिव्ह गोष्टी आहेत. ह्या बरोबर. खोकला किंवा हे साधे आजार लहान मुलांना एक्वायर करण्यापासून या गोष्टी रोखतात. ह्या हम्म. गोष्टी चांगल्या प्रकारे फॉलो केल्या पाहिजे. हम्म. हम्म. त्यासोबतच जसं मी अगोदरही सांगितलं की संतुलित आहार असणे, आहारामध्ये पालेभाज्या, फळं, प्रथिने सगळ्यांचं प्रमाण व्यवस्थित असणे हे तेवढेच महत्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, श्वसन संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी कोणती लस आहे का आणि ती कोणती आहे? बरोबर. लहान मुलांमध्ये जर आपण बघितलं तर हम्म. प्रिव्हेंटिव्ह जे मॅनेजमेंट म्हणतो आपण, हम्म. त्यामध्ये सगळ्यात मोठा रोल येतो की लसीकरणाचा, हम्म. टाइमली व्हॅक्सिनेशन. त्यामध्ये श्वसनाच्या आजारासाठी एक महत्वाची लस आहे, त्याला आपण म्हणतो फ्लू. बरं. इन्फ्लुएन्झा फ्लूची लस, हम्म. जी की 6 महिन्यापासून आपण बाळाला देऊ शकतो. हम्म. 6 महिन्या वेळेस त्या लसीचे 2 डोस देऊ शकतो 4 आठवड्याच्या अंतराने. त्यानंतर दरवर्षी म्हणजे अॅन्युअली 8 वर्षापर्यंत किंवा 8 वर्षानंतरही आपण ती लस देऊ शकतो. हम्म. ती लस जनरली पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर हम्म. 2 ते 4 आठवडे अगोदर घेतल्या गेली पाहिजे. बरं. जेणेकरून त्या लसीमुळे अँटीबॉडीज डेव्हलप होतील त्या प्रमाणात. हम्म. 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 ही नक्कीच लस उपयुक्त आहे. हम्म. त्यासोबतही निमोनिया प्रिव्हेन्शनसाठी जी लस आहे, ती हम्म. पण घेतली गेली पाहिजे, जे की 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे तेव्हा दिली जाते. त्यानंतर बूस्टर डोस दिला जातो 15 महिन्याच्या आसपास. तर हम्म. हम्म. नक्कीच व्हॅक्सिनचा फार मोठा रोल आहे. हम्म. डॉक्टर, शालेय विद्यार्थ्यांना खोकला, ताप जास्त आढळून येतो, तर तुम्ही आज आपल्या प्रेक्षकांमध्ये जे विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत त्यांना नेमकं काय मार्गदर्शन कराल? त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? मी पालकांना हे आवाहन करू इच्छितो हम्म. की समजा आपण वयानुसार जर बघितलं, हम्म. तर प्रत्येक बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग मिळालंच पाहिजे पहिले 6 महिने. हम्म. म्हणजे स्तनपान हे दिलं गेलंच पाहिजे पहिले 6 महिने. हम्म. फक्त आणि फक्त आईचंच दूध. हम्म. त्यानंतर त्यासोबत पूरक आहार लवकरात लवकर म्हणजे 6 महिन्याला सुरू केला पाहिजे हम्म. आईच्या दुधासोबत 2 वर्षापर्यंत. हे बरोबर. सर्वात महत्वाचं आहे. याला आम्ही फाउंडेशन म्हणू शकतो. एखाद्या मुलाच्या इम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी हे एक फाउंडेशन ठरतं. हम्म. दुसरी गोष्ट की वेळेवर व्हॅक्सिनेशन घेणे. आपल्या बरोबर. मुलाला, पाल्याला वेळेवर व्हॅक्सिनेशन, टाइमली हम्म. व्हॅक्सिनेशन देणे, हे तेवढंही महत्वाचं ठरतं. हम्म. तिसरी गोष्ट त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारात केली गेली पाहिजे. म्हणजे सनलाईटमध्ये त्यांनी खेळणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. चौथी गोष्ट पहिल्या वर्षांमध्ये त्यांना व्हिटॅमिन डी हम्म. सप्लिमेंटेशन दिलं पाहिजे हम्म. आणि इन्फंट एजमध्ये आयर्न सप्लिमेंट दिलं गेलं पाहिजे. हम्म. कारण ह्या वयामध्ये आयर्नची रिक्वायरमेंट खूप जास्त असते. फक्त बरोबर. जेवणात किती भरून निघेल हे हम्म. आपण नाही सांगू शकत. त्यामुळं आयर्न सप्लिमेंट पण दिल्या गेल्या पाहिजे. आणि चौथं तितकंच महत्वाचं की हम्म. हायजीन म्हणजे हम्म. हेल्दी हायजीन प्रॅक्टिसेस गेल्या पाहिजे. बरोबर. आणि लहान मुलांना मी हे सांगू इच्छितो हम्म. की जर तुम्हाला सर्दी खोकला असेल, हम्म. फार सिग्निफिकंट म्हणजे हाय फीवर असेल, तर हम्म. बेटर तुम्ही स्कूलला न जाणे. हम्म. माइल्ड फीवर असेल थोडाफार तर तुम्ही अटेंड करू शकता. पण बरोबर. त्यासोबत रेस्पिरेटरी इटिक्वेट्स हम्म. म्हणजे हायजीन फॉलो गेल्या पाहिजे. म्हणजे हम्म. तुम्ही स्निफिंग करत असाल, खोकला करत असाल, तुम्ही बाजूला जाणे किंवा रुमालाचा वापर करणे हे हम्म. फार महत्वाचं ठरतं. बरोबर. सगळ्याच मुलांनी ही काळजी घेतली तर नक्कीच खोकला आणि ताप किंवा इतर संसर्गजन्य जे आजार आहेत त्यापासून ते नक्कीच बचावू शकतात. डॉक्टर, आज तुम्ही लहान मुलांमध्ये श्वसनाचा त्रास का होतो, त्यांना वारंवार खोकला का होतो आणि त्यावरील उपचार पद्धती यावर योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. प्रेक्षकांनो, हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.